नमस्कार. पुन्हा एकदा बिस्टॉकच्या निमित्ताने महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या विविध अशा आपण व्यावसायिक म्हणा किंवा जे धंदेवाईक आहेत म्हणा त्यांच्याशी आपण चर्चा करतो आणि त्यांची माहिती आपण घेत असताना सामान्य माणसांच्या मनातले प्रश्न त्यांना विचारत असतो. आज आपल्यासमोर गौरव किडवे जे किडवे फिनलॉ या कंपनीचे एक पार्टनर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या या प्लॅटफॉर्मवरती बिस्टॉकच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत सर. आणि पहिलाच प्रश्न तुमच्याकडे मी सरकवतो की एक इन्शुरन्स आवश्यक असतं. लोकांना इन्शुरन्स हे कळलेलं असतं, पण लोक असं दाखवतात की त्याला खूपच कळलं आहे. त्यामुळे इन्शुरन्स हा विषय तसा बघायला गेला तर अनेकांच्या डोक्यात नसलेला हा विषय आहे. जिथपर्यंत गरज येत नाही तिथपर्यंत इन्शुरन्स आठवत नाही, असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. तर या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? इन्शुरन्सच्या बाबतीत लोकांना हा बऱ्यापैकी समजलेला विचार आहे का? तुम्ही डेटाच बघाल तर लोकांना कळतं, बोलतात ना, कळतं पण वळत नाही. ही गोष्ट आहे. लोकांना जाणीव आहे पण ते प्रॅक्टिकॅलिटी उतरत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ताच मी सांगितलं की माझ्याकडे एक क्लायंट आला होता. त्यांनी इन्शुरन्स छोटंसं एक काढलेलं होतं. त्याला माहीत पण नव्हतं त्याचे बेनिफिट्स काय आहेत काय आहेत. पण त्याला कसं इम्प्लिमेंट करणार, यूज कसं करणार इन्शुरन्स ॲट द टाईम ऑफ हेल्थ क्लेम, तेच त्याला माहीत नव्हतं. ते आम्ही गाईड करून दिलं. म्हणजे आपण परत घेऊ शकतो का? अ, ठीक आहे. या बाबतीत दुसरा एक प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारावासा वाटतो की अ, सामान्यतः बघायला गेलं तर लोकांना मेडिक्लेम फक्त एक साधारणतः काढावीशी वाटते, कारण का बाबा अचानकरित्या हॉस्पिटलायझेशन झालं तर अ, कोण पैसे देणार, तर आपल्याला हे पैसे परत मिळतात अशी एक गोड कल्पना असते. आणि बऱ्याच वेळा मेडिक्लेममध्ये सामान्य माणसंच मार खातात. कुठेतरी काहीतरी अडचण दाखवतात, मेडिक्लेम सँक्शन होत नाही की आहे म्हणावं तसं सँक्शन होत नाही. याचं कारण काय? कारण म्हणजे हेच आहे की जेव्हा आपण मेडिक्लेम काढतो ते एक प्रपोजल, एक फॉर्म असतो. तो नीट भरला असेल ना, तुमचं मेडिक्लेम काही न करता नीटपणे क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला क्लेम पूर्णच्या पूर्ण क्लिअर होऊन जाईल. मी तुमची गॅरंटी देतो. प्रपोजल फॉर्म नीट असेल, तुम्हाला तुमचा क्लेम पूर्ण मिळेल. आणि इन्शुरन्स का गरजेचा आहे? इन्शुरन्स का गरजेचं आहे की आपली वेल्थ प्रोटेक्ट राहते. आपण जी सेविंग केली असते ती एका झटक्यात ती उडत नाही. तर त्यासाठी इन्शुरन्स जरुरी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण हॉस्पिटलायझेशन होतो तेव्हा काही काही गावची माणसं काय करतात, त्यांची खेतीवाडी विकतात, सहकार्य विकतात आणि जे काही पैसे येतील ते हेल्थ क्लेमच्या इन्शुरन्समध्ये ते होऊन जातात. पण आपण एक छोटासा एक प्रीमियम भरलं, हार्डली अराउंड 20,000 की 10,000, 10,000मध्ये पण खूप काय 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 होऊन जातं. आपली बेसिक नीड्स असतात ना इन्शुरन्सच्या, ते पूर्णच्या पूर्ण सॅटिस्फाईड होऊन जातं. त्यामुळे इन्शुरन्स खूप गरजेचं आहे. सर, इन्शुरन्स प्रत्येक माणसाचा थोडा इन्शुरन्स हा विषय वेगळा असू शकतो, पण साधारणतः इन्शुअर किती करावं याचं काही गणित असतं का? म्हणजे माणसाच्या मालमत्तेवरती किंवा त्याच्या रिस्कवरती काय असतं, ते गणित काय असतं? आम्ही एक रूल बेस्ड वेल्थ प्रोटेक्शन स्ट्रॅटेजी आम्ही डिलिव्हर करतो. त्याच्यामुळे काय काय सांगतो, तुमचं महिन्याचं इन्कम किती आहे, तुमची आत्ताची करंट लायबिलिटी किती आहे, तुम्ही तुमचं सेविंग्स किती आहे, ते सगळं कॅल्क्युलेट करून आम्ही एक सांगतो तुमचं मिनिमम इन्शुरन्स किती असलं पाहिजे. कारण आपल्या इन्कमवरतीच डिटर्माइंड होतं की आपण कुठल्या प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो. जर इन्कमच कमी असेल तर आपण 5 स्टार 4 स्टारच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नाही शकत. जर इन्कम जास्ती असेल तर आपल्याला सुविधा पण तशाच लागतात. त्या हिशोबाने आपली पॉलिसी पण तशीच घ्यावी लागते. त्यामुळे आम्ही कॅल्क्युलेट पद्धतीने रूल बेस्डप्रमाणे वेल्थ प्रोटेक्शन स्ट्रॅटेजीज आम्ही तुम्हाला डिलिव्हर करतो. त्यामुळे आम्ही बोलतो की आम्ही कॅल्क्युलेटेडली सांगतो. त्याला एक मेथड आहे, एक आम्ही कॅल्क्युलेट आणि ते आम्ही टेस्ट केलं, बॅक टेस्टेड केलं आहे आणि त्यांचा सक्सेस रेशो खूप चांगला आहे. आत्तापर्यंत आम्ही कोविडमध्ये पण बघितलं, जी आम्ही वेल्थ प्रोटेक्शन स्ट्रॅटेजी यूज केली त्यामुळे 100% आमचा क्लेम सेटल केला आहे. त्यामध्ये आम्ही सगळ्यात जास्ती क्लेम 25 लॅक्सचा बायपासचा क्लेम पूर्णच्या पूर्ण सेटल केला आहे. जेव्हा आम्ही त्यांना वेल्थ प्रोटेक्शन स्ट्रॅटेजी त्यांना डिलिव्हर केली, ते बोलले हे काय असं कोणी मार्केटमध्ये बोलत नाही, पण तुमच्याकडे हे युनिक आहे, मला हे काही करायचं नाही. मी बोललो माझ्यावरती विश्वास ठेवा, मी जे केले माझे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, कारण रूल्स रेग्युलेशनशिवाय काहीच होत नाही. तसंच आम्ही इन्शुरन्समध्ये पण काढले, रूल्स आहेत, तुम्हाला ती गोष्ट मिळणारच मिळणार. तेच आम्ही डिलिव्हर करतो.
कमी इन्शुरन्स करणं किंवा जास्त इन्शुरन्स करणं हे दोघींचे काही फायदे तोटे असतात. दोन्ही आम्हाला ऐकायला आवडतील. कमी इन्शुअर केलं, रिस्क नको, कमीत कमी टाकलं किंवा जास्त टाकलं, तर दोघांमध्ये काय फरक आहे? त्याचा फायदा तोटा काय? ओके. तुम्ही नीट सांगितलं की कमी इन्शुरन्स. कमी इन्शुरन्स घेतो ना, तर सम एश्युअर्डचे असतात ना, तर 1% आपल्याला बेट काढ लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3,00,000चं आपलं सम एश्युअर्ड असेल, तर आपला बेट पण असेल ना, तर 3,000च्या ह्याच्यामध्येच बघायला लागेल. आणि आपण बघितलं बेट 5,000चा आपला गेलो तिकडे, तर तिकडे आपला क्लेम असतो ना, त्या प्रपोर्शन 3 to 5,000 जेवढा काही प्रपोर्शन असेल, म्हणजे ऑलमोस्ट अराउंड 10%, 20%, त्या हिशोबाने पूर्णच्या पूर्ण क्लेम रिजेक्ट होऊन जाणं. त्यामुळे कमी इन्शुरन्स असं आम्ही गाईड नाही करत. मिनिमम 7 लॅक्सचा तुमचा क्लेम म्हणजे इन्शुरन्स असला पाहिजे. त्यामुळे काय होईल, आपले बेसिक जे बेड चार्जेस असतात, म्हणजे मॅक्सिमम बेड चार्जेस अराउंड 7 to 10,000पर्यंत असतात, जे तुम्हाला सोयीसुविधाप्रमाणे मिळून जातात. त्यामुळे मिनिमम टू मिनिमम 7 to 10 लॅक्सचा इन्शुरन्स असलाच पाहिजे. त्यामुळे आपले बेड चार्जेसचा काही क्लॉज लागत नाही तिकडे. सर, एक शेवटचा आणि फार महत्त्वपूर्ण विषय हा प्रश्न तुम्हाला विचारतो, की जे सामान्यतः प्रत्येक सामान्य व्यक्तीला जो इन्शुरन्स काढतो त्याला हे कळणं गरजेचं आहे, की इन्शुरन्स क्लेमसाठी काय मुद्दे महत्त्वाचे असतात. कारण बहुतेक वेळेला माणसाला अडचण आल्यानंतर तो कुठं मुद्दा शोधणार, काय काय त्यातले असतात रिसिट ठेवणं किंवा डिस्चार्जचं आहे, जे जे काही मुद्दे ते जरा कृपा करून एलॅबोरेटली सांगा. ओके. आता आजकाल सगळेच इन्शुरन्सवाले कॅशलेससाठी प्रमोट करतात. तर आम्ही पण तेच सांगतो, तुम्ही कॅशलेससाठीच जा. त्यामुळे तुमचा एकही रुपया जात नाही. तुम्हाला काय करायचं असतं, जेव्हा तुम्ही ॲडमिट होतात हॉस्पिटलमध्ये, विदिन 24 हॉर्स तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला इंटिमेट करायचं असतं, की लाईक मी ह्या गोष्टीसाठी ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आहे आणि मी एवढा टाईमपर्यंत मी हॉस्पिटलायझेशन राहणार आहे. त्याचा अंदाजे खर्च आपण त्या इन्शुरन्स कंपनीला क्लेम सांगायचा असतो. ते विदिन 3 ते 4 तासामध्ये तुमचा पूर्णच्या पूर्ण कॅशलेसचा क्लेम पूर्णच्या पूर्ण सेटल होऊन जातो. इनिशियल क्लेम सेटलमेंट पण होऊन जातात तिकडे. मेजर हाफ ऑफ द लढाई म्हणजे 90% लढाई तिकडेच जिंकून जातात. आपल्या अकाउंटमधून एकही रुपया जात नाही. आणि आपण रिइम्बर्समेंटसाठी गेलो, तर रिइम्बर्समेंटसाठी गेल्यावरती आपल्याला राईट फ्रॉम द फर्स्ट स्टेज, म्हणजे डॉक्टरनी काय प्रिस्क्राईब केलं होतं, कुठले कुठले आपले एक्सरेज झाले होते, काय डॉक्युमेंटेशन, हे सगळेचे सगळे जपून ठेवा. ते हॉस्पिटलेशन बिल्स असतात ते सगळे जपून ठेवा. डिस्चार्ज समरी खूप मोठी गोष्ट आहे, ती डिस्चार्ज समरी असलीच पाहिजे. आपल्याकडे म्हणजे आपण जे पेमेंट केलं हॉस्पिटलला त्याची रिसिट असली पाहिजे. सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजेत. ते झाल्यानंतर आपण इन्शुरन्स क्लेमच्या रिइम्बर्समेंटची प्रोसेस करू शकतो. ह्या गरजेच्या गोष्टी आहेत. सर, खूप उत्तमरित्या तुम्ही मार्गदर्शन केलं. मला असं वाटतं की गौरव किडवे, किडवे फिनलॉचे ज्यांनी इन्शुरन्सचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी कमी शब्दामध्ये पण खूप सुंदररित्या मार्गदर्शन केलं. त्याकरता मी माझ्या यूट्यूब फॉलोअर्सच्या मार्फतसुद्धा आणि महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या तर्फेसुद्धा मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सर.